शुभ सकाळ सगळ्यांनो, आज बनवूया आपण इन्स्टंट चकली। तर बघा 2 प्याले तांदूळ घेतलेले आहे आणि 1 प्याला त्याला चना डाळ, अर्धी वाटी साबुदाणा, अर्धी वाटी उडदाची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ। आता हे सर्व मिश्रण मी एकत्र करून चक्कीमध्ये दळून घेणार आहे। यामध्ये आपण थोडंसं जिरं टाकणार आहे दळतानाच। बघा आपलं चकलीचं पीठ दळून तयार आहे। आता यामध्ये मी टाकणार आहे चकली मसाला। एक अर्धी पुडी घेतलेली आहे, 25 ग्रॅम असेल। थोडेसे तीळ, ओवा, चवीनुसार मीठ, मिरची पावडर आणि लसूण घेतलेला आहे ठेचून, याने छान टेस्ट येते। तर हे मिक्स करूया छान। यामध्ये टाकूया आपण गरम तेलाचं मोहन। एक दीड वाटी अंदाजे हे पण मिक्स करूया। तर बघा असा गोळा झाला पाहिजे, एवढं तेल पाहिजे आपल्याला। हे परफेक्ट झालेलं आहे। आता यामध्ये आपण कोमट पाणी कोमट पाण्यानेच भिजवायचं आहे। थोडं थोडं टाकायचं। आता मी याचा गोळा करून घेते। बघा आपला गोळा तयार आहे। फार नरम नाही करायचा। याला आता 10 मिनिट आपण असंच ठेवून देऊया, नंतर चकल्या बनवायच्या। बघा असे चकल्या पाडून घेतल्या। आता हे मी तळून घेते। तेल तापलेलं आहे। कडक तेलात टाकायच्या, नंतर मीडियम याच्यावर तळायच्या। तर बघा भाजणी न करता अशी झटपट आपली चकली तयार आहे आणि कुरकुरीत पण आहे। बघा एकच नंबर झाली। तर तुम्ही पण बनवा, अगदी सोपी आहे। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।